सर्वांना आवाज दिसतोय, स्क्रीन दिसतीये? हो प्रभूजी. हो प्रभूजी. ओके. हरे कृष्ण. तर आपला हा पहिल्यांदाच प्रयत्न आहे की आपण काही रामनवमी किंवा भगवान श्री रामचंद्रांवरती काहीतरी चर्चा करतोय. तर माझ्या मनात असं आलं की आपण आता एक हा महिना म्हणा, चैत्र महिना म्हणा किंवा पूर्ण वर्षभर तर असतंच, पण विशेषतः चैत्र महिना हा आपण संपूर्ण भारतात किंवा पूर्ण विश्वभरात पाहू शकतो की कसं भगवान श्री रामचंद्रांच्या गुणांचं वर्णन, गुणगान या सर्व गोष्टी चालू असतात. रामनवमीपर्यंत हा महामहोत्सव चालू असतो. तर विचार केला की आपणही काही चर्चा केली तर तेवढ्याच आपल्याकडनं काहीतरी सेवा होईल या उद्देशाने आज आपण आजपासून काही दिवस पुढे या पूर्ण रामकथेवरती, म्हणजे आपल्याला माहिती आहे की रामकथेमध्ये पूर्ण 7 कांड आहेत आणि पार्श्वभूमीसहित जर बघितलं तर आपण 8 भाग असे म्हणू शकतो की 8 भागांमध्ये ही पूर्ण कथा विभाजित केली जाऊ शकते. तर अशा प्रकारे आपण या रामकथेला आजपासून सुरुवात करणार आहोत. सर्वांचे प्रथमतः खूप खूप धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. तर आपण पाहतो की हा चैत्र महिना जो आहे तो संपूर्ण विश्वभरात अत्यंत प्रेमाने आणि उत्साहाने साजरा होणारा जो राम महोत्सव आहे, श्रीराम नवमी असेल किंवा श्रीराम महोत्सव आहे, तो अत्यंत मोठ्या उत्साहाने साजरा होतो. आणि आपण पाहू शकतो की केवळ एवढ्या महिन्यापुरताच नाही तर भगवान श्री रामचंद्रांचे जे काही गुण आहेत ते केवळ एका वर्षापूर्वी नाही किंवा 100 वर्षापूर्वी नाही किंवा 1000 वर्षापूर्वी नाही, तर लाखो वर्षापासून त्यांचं गुणगान, त्यांच्या गुणांचं वर्णन, त्यांच्या गुणांची शिकवण, या सर्व गोष्टींचं, जे त्यांना आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो, या सर्व गोष्टींचं जी शिकवणूक आहे ती अगदी अनेक वर्षांपासून चालू आहे. जर आपण एखादा उदाहरण घ्यायचं झालं तर आपण पाहू शकतो की एखादा कलाकार आला तर तो कलाकार खूप प्रसिद्ध होतो, परंतु त्याची प्रसिद्धी फार तर फार 100 वर्ष, 2 वर्ष, 200 वर्ष इथपर्यंत मर्यादित असते. परंतु भगवंतांचं नाव, भगवंतांचं गुण, भगवंतांचे रूप, भगवंतांच्या लीला ह्या अमर्याद कालांपासून, अनेक वर्षांपासून, लाखो वर्षांपासून सर्व लोक, म्हणजे किती राजे आले, किती आक्रमण झाले भारतावरती, अनेक ठिकाणी नाव पुसण्याचा प्रयत्न झाला, परंतु भगवंतांचं नाव आणि भगवंतांची लीला कुणीही पुसू शकलेलं नाही आहे. अत्यंत भक्तिमय वातावरणात या सर्व लीलांचं वर्णन प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतं. आपल्याकडेच नाही तर आपण पाहू शकतो की देश विदेशात पण आपण पुढे पाहणारच आहोत की रामायणाची जी रचना आहे आणि किती प्रकारचे रामायण आहेत, किती प्रकारच्या वेगवेगळ्या भाषांमध्ये रामायण आहेत, तर ते प्रत्येक देश विदेशात पण रामायणाची अत्यंत उत्साहात त्यांची शिकवण पाळली जाते आणि अनेक देशात तर त्यांचे मोठे उत्सव पण साजरे केले जातात. तर अशा प्रकारे प्रभू श्री रामचंद्र हे प्रत्येक मनुष्याच्या हृदयाच्या अत्यंत जवळचे व्यक्ती आहेत. भगवंतांनी ज्या काही लीला केल्या या पृथ्वीवरती येऊन, त्या लीलांचं गुणगान प्रत्येक जण, मग कुठल्याही धर्माचा असतो, कुठल्याही जातीचा असो, तो प्रत्येक जण प्रभू श्री रामचंद्रांविषयी अत्यंत प्रेमळ आणि हृदयपूर्वक त्यांच्याकडे या दृष्टीने पाहतो. तर छोटासा एक प्रसंग, जेव्हा आपल्याला माहिती आहे की हे रामायण जी सिरीज होती 1988-89 सालाची, 87-88-89 या साली, तर त्यावेळेस आपण पाहू शकतो की अगदी इतकं प्रेम होतं आणि ती सिरियल पाहण्यासाठी लोकांची इतकी धडपड असायची. एवढं त्या आपण आठवत असेल आपल्याला तर रस्त्यावरती अत्यंत शुकशुकाट असायचा. कोणीही टीव्ही समोरून तो पूर्ण 1 तास हलायचे नाही. तर असं जे वातावरण होतं, त्या वातावरणाची प्रचिती मला थोडंसं पुसटसं आठवतंय, तर त्या वातावरणाची प्रचिती इतकी महान होती, इतकी ती हृदयाला
अत्यंत आनंद प्रदान करणारी होती, की आपण पाहू शकतो की अनेक लोक तो 1 तास अतिशय प्रेमाने, मग कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही जातीचा असतो, प्रत्येक जण तो टीव्ही सिरियल अत्यंत प्रेमपूर्वक पाहत असे. त्याच वेळेस परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज जेव्हा बेळगावला प्रचारासाठी आले आणि ते बेळगाववरून कोल्हापूरला गेले, तर ते कोल्हापूरला त्या दिवशी त्यांचं प्रवचन होतं, ज्या दिवशी ह्या रामायणाची सिरियल चालू होती. आणि मग त्यांचं प्रवचन वगैरे सगळं झालं, मंगल आरती झाली, प्रवचन झालं, सर्व गोष्टी झाल्यानंतर रामायणाची वेळ आली आणि मग कुणीतरी विचारलं की महाराज तुम्ही रामायण पाहू इच्छिता का? टीव्हीची ही सिरियल आहे, अत्यंत सुंदर आहे. तर त्यांचा जो बाजूचा भक्त होता तो म्हणला, नाही नाही महाराज, असं काही टीव्ही वगैरे पाहत नाहीत, कधी असं काही या गोष्टी पाहत नाहीत. परंतु महाराज म्हणाले, काय आहे नेमकं टीव्हीवरती? त्यांनी सांगितलं की एक रामायण नावाची सिरियल आहे आणि प्रभू श्रीरामचंद्रांच्या लीला आणि गुणांचं वर्णन आहे त्याच्यात. तर ते म्हणाले मला पाहायची आहे. आणि मग त्यांनी एका भक्तांनी त्यांच्यासाठी ते अरेंज केलं आणि खरं तर ती सिरियल इंग्लिशमध्ये होती आणि जेव्हा राधानाथ स्वामी महाराज ते पाहायला बसले सर्व भक्तांबरोबर, तेव्हा काही भक्त त्यांना ट्रान्सलेट करून सांगत होते की काय म्हणते, कसा प्रसंग चालू आहे, काय. आणि मग भक्तांनी थोड्या वेळाने जेव्हा ते पूर्ण सिरियल चालू होते तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की महाराजांच्या डोळ्यातनं सतत अश्रू येत आहेत, पुसटसे अश्रू येत आहेत आणि महाराजांना आतमधनं आनंदही होतोय आणि महाराज जो भगवंतांच्या लीला पाहण्यात इतके मग्न होते आणि इतकं छान वाटत होतं त्यांना. तर मग ती टीव्ही सिरियल पूर्ण झाल्यावरती एका भक्ताने विचारलं की महाराज तुम्हाला आनंद आला का? तर ते म्हणाले इतकी सुंदर भगवंतांची लीला आहे की ती लीला मी अनेक वेळा ऐकण्यासाठी उत्सुक असतो. तर हा गोडवा रामायणातला आहे. आपल्याला माहिती आहे की आपण कितीही वेळेस जर रामायण ऐकलं तर रामायणाची जी मधुरता आहे ती कधीच कमी होत नाही. रामानुजाचार्य तर म्हणतात त्यांनी त्यांच्या गुरूंकडून 18 वेळेस ही रामकथा ऐकली होती आणि प्रत्येक वेळेस ते म्हणतात की मला प्रत्येक वेळेस काही ना काही वेगळं शिकायला मिळालं. मला वेगळ्या भगवंतांच्या लीलांमध्ये वेगळा काही आनंद प्राप्त होत होता. पहिल्यांदा मला असं वाटलं की ते म्हणतात की मला असं माहिती झालं की पहिल्या वाचनामध्ये किंवा पहिल्या श्रवणामध्ये की प्रभू श्री रामचंद्र हे सर्वांचे म्हणजे परब्रह्म आहेत हे त्याच्यातून ज्ञान झालं. दुसऱ्या वेळेस जेव्हा ऐकलं तर ते मग त्यांना जी सीतेचा त्याग आहे त्याबद्दल त्यांना शिकवणूक मिळाली असं म्हणतात. तिसऱ्या वेळेस त्यांना भरताचं प्रेम, चौथ्या वेळेस शत्रुघ्नाचा त्याग, अशा प्रत्येक वेळेस त्यांना ते सांगतात की विभीषणापर्यंत कशी शरणागती असावी, या सर्व गोष्टी त्यांना प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या प्रकारे प्राप्त होत होत्या. तर आपण पाहू शकतो की अशा प्रकारचं रामायणाचं जो मूळ जे रामायण आहे ते रामायण कोणी लिहिलं, कसं लिहिलं, कोणी कोणाला सांगितलं, याबद्दल या पार्श्वभूमीमध्ये आपण आधी पहिले चर्चा करणार आहोत आणि मग या जे पूर्ण कांड आहेत, जे 7 कांड आहेत मुख्यतः, त्या प्रत्येक कांडाचं आपण विश्लेषण किंवा पूर्णपणे चर्चा करणार आहोत. तर अशा प्रकारे आपण पाहू शकतो की रामायण हा प्रत्येक भारतीय किंवा प्रत्येक मनुष्याचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येकजण रामायण असा मला तर असं वाटत नाही की कोणी असा मनुष्य असेल ज्याला रामायण किंवा प्रभू श्रीरामचंद्रांच्या लीला किंवा प्रभू श्रीरामचंद्र माहिती नसतील. तर अशा प्रकारे भगवंतांचं प्रेम हे प्रत्येक मनुष्याच्या हृदयामध्ये कोरलं गेलेलं आहे आणि आपण त्यांच्याबद्दल आज विशेष चर्चा करून त्यांना पहिलं तर प्रार्थना करूयात. आपल्याला माहिती आहे की जेव्हा असं म्हणतात हा श्लोक रामरक्षामध्ये पण येतो आणि हे जेव्हा वाल्मिकीचं मंगलाचरण आहे त्यामध्ये पण हा श्लोक येतो. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसा महापातकनाशनम. ते म्हणतात हे भगवान श्री रामचंद्रांचं जे चरित्र आहे त्या चरित्रातला एक शब्द हा म्हणजे हा 100, तसं म्हणतात की 100 कोटी श्लोकांचं हे पूर्ण भगवंतांचं चरित्र आहे आणि त्यातला प्रत्येक शब्द हा आपल्याला आपलं जे पातक आहे म्हणजे पाप आहे तो पुसून काढू शकतो. प्रत्येक एका शब्दामध्ये एवढी शक्ती आहे की
हा एक एक शब्द इतका पॉवरफुल आहे, शक्तिमान आहे, की ते आपल्या अनेक अनेक जन्मांचं पाप धुवून काढू शकतो. त्यामुळे आपण प्रभू श्री रामचंद्रांना पहिले वंदन करून, जसं म्हणतात त्या श्लोकामध्ये, लोकाभिरामम रणरंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये. या सुंदर अशा भगवंतांना जे रणांगणावरती अत्यंत धीर आणि अत्यंत शूर असे योद्धे आहेत, तेच प्रभू श्रीरामचंद्र कारुण्य रूप किंवा करुण रूपम किंवा अत्यंत करुणामयी असे, प्रेममयी असे व्यक्ती आहेत, ज्यांचे नेत्र इतके सुंदर आहेत, ज्यांना राजीव नेत्रम अशी उपमा दिलेली आहे. इतके सुंदर असे नेत्र असणाऱ्या प्रभू श्री रामचंद्रांना मी प्रणाम करतो आणि या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया. तर अशा प्रकारे तर आपण पाहू शकतो की आपल्याला माहिती आहे की रामायण ही प्रभू श्री रामचंद्र म्हणजे ज्या वंशामध्ये आले, रघुवंश ज्याला म्हणतात, त्यांची गाथा आहे. त्याचबरोबर हे जे काव्य रचलं आहे पूर्ण रामायणाचं, हे काव्य महर्षी वाल्मिकी यांनी रचलं आणि त्यांना आदिकवी म्हणून पण संबोधतात. आणि आपण पाहू शकतो की या संपूर्ण रामायणामध्ये या 7 विभाग आहेत आणि या 7 विभागाला आपण माहिती आहे की त्यांना कांड म्हणून ओळखलं जातं. आणि या सर्व गोष्टींचा 24,000 श्लोकांमध्ये विस्तृतपणे वर्णन केलेलं आहे. जसं आपण पाहतो की संपूर्ण महाभागवतम आहे, त्या महाभागवतममध्ये एकूण 18,000 श्लोक आहेत आणि या रामायणामध्ये एकूण 24,000 श्लोक आहेत. आणि या 24,000चं एका ठिकाणी मी वर्णन वाचलं होतं की गायत्री मंत्र जो आहे, जो ओम भूर्भुवः स्वहा जो गायत्री मंत्र आहे, त्या गायत्री मंत्रांचं प्रत्येकाचं एक अक्षर घेतलं आणि या ज्या 24,000 श्लोक आहेत, या 24,000 श्लोकांच्या प्रत्येक 1000व्या श्लोकाची जर सुरुवात पाहिली तर त्या पहिल्या गायत्री मंत्रांच्या अक्षरापासून सुरुवात होते. जसे गायत्री मंत्रात 24 अक्षर असतात, प्रत्येक 1000 श्लोकांनंतर येणारा जो श्लोक असतो, मुख्य श्लोक असतो, त्याचा जी सुरुवात आहे ती गायत्री मंत्रांच्या एका अक्षरापासून सुरू होते. तर हा काही को इन्सिडन्स नसावा, कारण हे अत्यंत बुद्धिमान, अत्यंत विद्वान मनुष्याचंच काम असू शकतं, याची ही एक छोटीशी प्रचिती आपल्याला येऊ शकते. तर अशा प्रकारचं काव्य रचणारे, पहिलं काव्य रचणारे वाल्मिकी, ज्यांना आदिकवी म्हणून संबोधलं जातं, तर त्यांना या सर्व श्लोकांचं किंवा या रामायणाचं ज्ञान हे नारद मुनींनी त्यांना दिलं. आणि नारद मुनींनी त्यांना कसं दिलं, कुठे दिलं, मग त्यांची रचना कशी झाली, तर या सर्व पार्श्वभूमीमध्ये आपण पाहणार आहोत. तर मुख्यतः आपण बघूयात पहिले की हे जे रामायण आहे ते कुठे कुठे रामायण आहे, कुठल्या कुठल्या भाषेत आहे, कुठल्या कुठल्या देशात आहे. तर त्याचं आपण जर पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येईल की पहिलं जे रामायण होतं ते वाल्मिकी, ज्याला मूळ रामायण किंवा मूळ महाकाव्य म्हटलं जातं. त्यानंतर अध्यात्म रामायण हे पण एक, तसे म्हणले तर 600च्या वर रामायण आहेत पूर्ण जगभरात, 600च्या अधिक आहे. परंतु काही निवडक रामायण जे आहेत, जे प्रसिद्ध आहेत किंवा जे प्राथमिक आवृत्त्या आहेत, जे संस्कृतमध्ये आहेत, त्यांचं आपण विशेषतः वर्णन करतो इथे, जे जास्त प्रसिद्ध आहेत किंवा जे लोक जास्त फॉलो करतात, ज्यांचं वाचन पठन करतात. तर अशामध्ये अध्यात्म रामायण हे पण एक आहे. आणि त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या काही काही लीला आहेत भगवंतांच्या, त्या काय आहेत आपण शेवटी चर्चा करू. तर हे अध्यात्म रामायण म्हणून पण आहे, जे व्यासमुनींनी रचलं आणि ते पण सांगतात की ते ब्रह्मपुराणाचा एक भाग आहे आणि त्याबद्दल पण त्यांनी विस्तृतपणे वर्णन केलेलं आहे. त्याचबरोबर जे आहे ते अद्भुत रामायण आहे, ज्यामध्ये म्हणतात की सीता मातेने रावणाचा वध केला. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं रूप किंवा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं वर्णन येतं, ते काय येतं आपण पाहणार आहोत. त्यानंतर आनंद रामायण आहे, जे भगवान शिवजींनी रचलं, जे भगवान शिवजींनी जे पार्वतीला रामायण वर्णन केलं होतं त्याला आनंद रामायण म्हणतात. योग वसिष्ठ रामायण आहे, जे महान ऋषी वसिष्ठ मुनी यांनी रचलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं तर त्यांनी प्रभू श्री रामचंद्रांचं जे राजकुमार
होते, ज्यावेळेस ते शिक्षण घेत होते किंवा जे तरुण वयात ज्यांनी ज्या काही लीला केल्या त्या गोष्टीवर त्यांनी अधिक भर दिला आहे, त्याच्यावरती अधिक लक्ष केंद्रित केलं आहे. त्यानंतर रामचरितमानस तर सर्वांनाच माहिती आहे. रामचरितमानस हे तुलसीदास यांनी रचलेलं रामायण आहे, अत्यंत प्रसिद्ध आहे आणि हे विशेषतः उत्तर भारतात पहिले होतं, पण आता तर पूर्ण जगभरात अत्यंत प्रसिद्ध आहे. त्यानंतर कंबरामायण येतं, जे तमिळ लोक वापरतात किंवा दक्षिण भारतात याला कंबरामायण म्हणतात आणि या कंबरामायणाची पण अत्यंत महान माहिती आहे. त्यानंतर कृतिवासी रामायण आहे, ज्यांना जे बंगाली लोक आहेत किंवा बंगाली विशेषतः बंगालमधील लोकांनी याची आवृत्ती निर्माण केली आहे. त्यानंतर श्री रंगनाथ रामायणन ते तेलुगूमध्ये आहे. त्यानंतर मराठीमध्ये पण एक महान काव्य आहे जे भावार्थ रामायण म्हणून प्रसिद्ध आहे. संत एकनाथांनी 16व्या शतकात याचं मराठीत रूपांतर देऊन मराठी लोकांसाठी उपलब्ध करून दिलं. आणि अशा प्रकारचे जैन रामायण आहे, बौद्ध दशरथ जातक आहे, रेमकर आहे जे कंबोडियामध्ये आहे. आपण पाहू शकतो की अनेक विविध देशांमध्ये आहे. काकाविन रामायण आहे जे इंडोनेशियामध्ये आहे. यामा इटोदाव रामायण आहे. एक बर्मी साठी आवृत्ती आहे. तर अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या रामायणाच्या आवृत्त्या आज जगभरामध्ये उपलब्ध आहेत. आणि या आवृत्त्यामध्ये आपण समजून घेऊ शकतो की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा रस, वेगवेगळ्या प्रकारच्या लीला. काही ठिकाणी आपण आत्ता पाहिलं की एके ठिकाणी म्हणलंय की सीतेने रावणाचा वध केला, तर आपण म्हणू शकतो की अरे आम्ही तर रामायणामध्ये असं ऐकलं की रामाने वध केला, मग इथे कसं काय? तर भगवंत प्रत्येक युगामध्ये, प्रत्येक चतुर्युगामध्ये जेव्हा जेव्हा प्रकट होतात, जेव्हा जेव्हा ही लीला होते, तेव्हा तेव्हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या काय म्हणता येईल त्याला बदल करून त्या लीला भगवंत रचत असतात. त्याप्रमाणे त्या लीला भगवंत करत असतात. तर हे पण खरं आहे, ते पण खरं आहे, सर्व गोष्टी खऱ्या आहेत. का? कारण भगवंतांच्याच सर्व योजनेप्रमाणे या सर्व गोष्टी चलत असतात. आणि हीच खरी या रामायणाचं जे रस आहे किंवा या रामायणाचा आनंद आहे, तो अशाच प्रकारे मिळत असतो. याचा अर्थ असा नाही की यांनी रामायण लिहिलं तर ते चुकीचं होऊ शकतं, तर तसं नाही. तर प्रत्येक ठिकाणी भगवान श्रीरामचंद्र येतात, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या लीला करतात आणि भक्तांना आनंद प्रदान करतात, त्याचबरोबर स्वतः ते आनंद घेत असतात. तर अशा प्रकारचा रामायणाच्या विविध आवृत्त्या पूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहेत आणि या सर्व गोष्टी इथे नमूद केल्या होत्या. त्यानंतर विशेष भाग येतो, ते म्हणजे रामायणाचा पाठ का करावा, रामायण आपण दरवर्षी का श्रवण करावं, का त्याचं कीर्तन करावं. तर त्यांनी अनेक गोष्टींची आपल्याला उपलब्धी होऊ शकते. विशेषतः मनुष्य मानसिक शांती आणि तणावमुक्ती प्राप्त करू शकतो जेव्हा आपण या रामायणाबद्दल चर्चा करतो, जेव्हा प्रभू श्री रामचंद्रांचे गुण, त्यांच्या लीलांबद्दल विशेषतः. आणि आपण पाहू शकतो की आज आपण रामायण ऐकलं आणि जर काही दिवसांनी परत तेच रामायण ऐकलं तर आपल्याला आपली गोडी जी आहे रामायणातली, ती अत्यंत गोडी आपली वाढत जाणार आहे. आपण स्वतः अनुभव घेऊ शकतो. त्यामुळे आपण या गोष्टींचा अनुभव घेतला पाहिजे. खरं तर दररोज रामायण वाचलंच पाहिजे. अनेक महात्मे होते जे रामायणाचा पाठ केल्याशिवाय प्रसाद ग्रहण करत होते, पाणी देखील ग्रहण करत नव्हते आणि अनेक थोर असे ऋषीमुनी होऊन गेले. परंतु कमीत कमी आपण या कमीत कमी 4 किंवा 5 पानं तरी वाचले पाहिजेत. नाही झालं तर कमीत कमी या चैत्र महिन्यात तरी आपण रामायणाचा संपूर्ण पाठ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर या रामायणाचा पाठ केल्यामुळे पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्ती होते. आपल्याला भगवंतांची प्राप्ती करायची असेल तर ही एक अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. ती आपण पापांचा नाश होणारी जी पायरी आहे, रामायण पाठ केल्याने किंवा रामकथा ऐकल्याने, तर ती निश्चितपणे आपल्याला मिळू शकते जर आपण भक्तीने या रामायणाचं श्रवण केलं तर. त्यानंतर कौटुंबिक मूल्ये, खूप प्रकारचे कौटुंबिक मूल्ये आपल्याला या रामायणाद्वारे प्राप्त होऊ शकतात. त्यानंतर सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्राप्त होऊ शकते, नकारात्मक ऊर्जा निघून जाऊ शकते. एवढी पावर या भगवान श्री रामचंद्रांच्या रामायणामध्ये आहे, त्यांच्या लीलांमध्ये आहे. आणि सर्वांसाठीच या गोष्टी फायदेशीर आहेत. असं नाही की विशिष्ट वर्गासाठी आहे. तर इथे तर 4 वर्गांचं वर्गीकरण केलेलं आहे. ब्राह्मणांना ज्ञान मिळतं हे रामकथा ऐकल्याने,
क्षत्रियांना शौर्य मिळतं, आपण पाहू शकतो. वैश्यांना व्यवसायात वाढ होते आणि शूद्रांची कीर्ती आणि वैभव प्राप्त होतं. तर प्रत्येक मनुष्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, जी रामायणाद्वारे आपल्याला प्राप्त होऊ शकते. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आपलं जीवन जर आदर्शमय घडवायचं असेल, तर आपण या रामकथेचं पठण आणि त्याच्यावरती मनन चिंतन करून कसं आपल्या आपल्या जीवनात उतरवू शकतो याबद्दल पण आपण प्रयत्न केले पाहिजे. कारण एवढा आजकाल धर्माचा ऱ्हास चालू आहे. धर्माचं पालन करणं अत्यंत कठीण झालेलं आहे आणि केवळ हे श्रीरामचंद्रांचं गुणगान, श्रीरामकथा, रामायण पाठ करूनच या गोष्टी आपण मिळवू शकतो. अन्यथा अत्यंत कठीण काळ येऊ शकतो. त्यामुळे आपण बघतो की प्रत्येकजण म्हणतो की आम्हाला रामराज्य पाहिजे, रामराज्य पाहिजे, पण कोणी रामाचे गुण आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करत नाही. तर या अनुषंगाने आपण या गोष्टी कितपत आणू शकतो याबद्दल आपण निश्चितपणे प्रयत्न केले पाहिजे. थोडक्यात रामायण हे काही केवळ महाकाव्य नाही आहे. त्याला महाकाव्य न समजता, महाकाव्य तर आहेच आहे, परंतु त्याला केवळ महाकाव्य न समजता आपल्याला यातून आपल्या जगण्यासाठी ही एक जगण्याची ही एक कला आहे, ही जीवनाची कला आहे, हे आपण समजून घेऊन आपलं जीवन समृद्ध होऊ शकतं. याकडे आपण निश्चितपणे पाहिलं पाहिजे. तरच आपल्याला या रामायणाचा काही ना काही फायदा होऊ शकतो, कुठल्या ना कुठल्या मार्गाने. मग तो पापांचा विनाश असो, मानसिक शांती असो, सकारात्मक ऊर्जा असो किंवा आपल्याला भगवंतांची प्राप्ती असो. ह्या प्रत्येक गोष्टी कुठल्या ना, मग समृद्धी असो, सुख असो, कुठली गोष्ट पाहिजे असेल तर रामायण हा केवळ एकच आधार आहे आणि तो आपण निश्चितपणे पालन केला पाहिजे. तर याबद्दल हे अत्यंत विशेष महत्त्वाचे आपण गुण पाहिले. त्यामुळे आपण पाहू शकतो की या रामायणाचं इतकं अत्यंत असाधारण महत्त्व आहे आणि प्रत्येक मनुष्याने हे आपल्या जीवनामध्ये याचा अवलंब केला पाहिजे. तर ह्या विशेष महत्त्वाच्या गोष्टीच्या चर्चेनंतर रामायण कसं आलं, कुठे आलं, कधी आलं याबद्दल पहिले आपण जाणून घेऊ. तर जे आपण पाहिलं की आदिकवी हे वाल्मिकी ऋषी आहेत. वाल्मिकी मुनींनी हे पहिलं रामायणाची रचना केली. ती कशी केली ते आपण पाहू. आपल्याला माहिती आहे की वाल्मिकी जेव्हा जेव्हा ऋषी किंवा मुनीचा स्तर प्राप्त करण्यापूर्वी ते रत्नाकर नावाचे एक अत्यंत पापमय कृत्य करत होते. त्यांचं नाव जेव्हा रत्नाकर होतं तेव्हा ते एक डाकू होते. चोऱ्या माऱ्या करून लोकांना लुटून त्यांचं उदरनिर्वाह चालू होता आणि त्याच्यातच ते आनंद प्राप्त करत असत. एकदा काय झालं, एकदा ते असंच झाडाच्या मागे लपून बसले होते आणि वाट पाहत होते कोण आज आपली शिकार होईल आणि कोणाला आपल्याला लुटता येईल. आणि तेव्हाच त्यांनी पाहिलं की एक भगवे वस्त्र घातलेला आणि हातात विणा असलेला कोणीतरी मनुष्य हा चालत येतोय. आणि खरं तर त्याचं तेज त्यांच्या लक्षात आलं की हे काही साधारण मनुष्य नसावा. तरी पण त्यांच्या लक्षात आलं की हा जरी साधारण असेल तर ह्याच्याकडे पैसा अडका असण्याची शक्यता जास्त आहे. कारण याचं तेज एखाद्या अत्यंत विद्वान किंवा अत्यंत महान अशा व्यक्तीचं ते प्रदर्शन करत होते. आणि जेव्हा ते जवळ आले तेव्हा त्यांनी त्यांना अडवलं आणि त्या रत्नाकरनी त्याला अडवल्यानंतर त्यांच्याकडे काय आहे हे तपासायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी पाहिलं की हा मनुष्याकडे तर काहीच नाही आहे. अत्यंत साधारण मनुष्य याला त्याच्या खिशाला, त्याच्या धोतीला तर खिसा पण नाही आहे. म्हणजे याचा अर्थ यांच्याकडे काहीच नाही. ना सोन्याचा हार आहे, ना अंगठी आहे, ना काही आहे, ना कवच कुंडल आहेत, ना टोप आहे, काहीच नाही आहे या मनुष्याकडे. याचे काय लुटणार. आणि तेव्हा त्यांनी त्यांना विचारलं की तुमच्याकडे तर काहीच नाही आहे, तुम्ही कोण आहात, कसे इथे काय फिरताय. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी नारद आहे आणि मी भगवंतांच्या नामासाठी सगळीकडे प्रचार करत असतो. आणि मग त्यांनी विचारलं की तू, मग नारद मुनी त्याला विचारतो तू असे का पापमय कृत्य करतोस, तुला भीती वाटत नाही का. तर तो म्हणला कशाची भीती, मला काही भीती वगैरे वाटत नाहीये. तर तो म्हणला, तर नारद मुनींनी त्यांना उपदेश केला. पहिला अत्यंत महत्त्वाचा उपदेश केला की ज्या उपदेशांनी या रत्नाकरचा मनाचा भाव बदलला, त्याला एक अशी उपरती आली ज्याद्वारे त्याच्या मनात विचार करण्याची एक शक्ती प्राप्त झाली. तेव्हा त्यांनी, नारद मुनींनी त्यांना सांगितलं की तुम्ही जे काही कृत्य करतात त्याचं तुम्हाला हे फळ मिळेल.
त्याच्या या पापकृत्यांचं फळ मिळेल आणि त्यासाठी तुम्हाला अत्यंत यातना भोगाव्या लागतील, तुम्हाला नरकाची प्राप्ती होईल. आणि जेव्हा ह्या गोष्टी रत्नाकरला जेव्हा समजल्या तेव्हा त्यांनी अधिकाधिक प्रश्न नारद मुनींना विचारले आणि नारद मुनींनी जेव्हा विस्तृतपणे वर्णन केलं की कशा प्रकारे मनुष्याच्या पापाचा नाश होतो आणि कशा प्रकारचं पाप जे केलेलं आहे त्याला फळ भोगावं लागतं, या सर्व गोष्टी जेव्हा त्यांनी सांगितल्या तेव्हा पहिले तर त्याला विश्वास बसला नाही. तो म्हणला विश्वासही बसत नव्हता, परंतु नारद मुनी म्हणले की मी तुला समजून सांगू शकतो किंवा पटवून देऊ शकतो. तेव्हा नारद मुनींनी त्यांना सांगितलं की कुणीही कुणाच्या पापामध्ये सहभागी होत नसतं, आपले पाप आपल्याला भोगावं लागतात. परंतु रत्नाकर म्हणत होता की मी सर्व माझ्या पूर्ण कुटुंबासाठी पाप करतोय, सर्वांचा उदरनिर्वाह, माझे आई वडील बायको मुलं सर्वांसाठी मी हे कृत्य करतोय. तर त्यांनी सांगितलं की निश्चितपणे तू त्यांच्यासाठी करत जरी असशील तरी त्यांचा तुझ्या या पापकृत्यामध्ये वाटा निश्चितपणे नसेल. तू जर त्यांना विचारलं असतं ते म्हणतील नाही, मला काही, तुम्ही तुमचं कर्तव्य आहे आणि तुम्ही हे केलंच पाहिजे, आम्ही तुमच्या पापामध्ये सहभागी नाही आहोत असं म्हणतील. तेव्हा त्याला पहिले तर विश्वास नाही बसला, तरी पण त्यांनी सांगितलं की थांबा मी विचारून येतो. परंतु त्यांनी सांगितलं की तुम्ही तर, मी विचारायला गेलो तर तुम्ही पळून जाल. त्यामुळे ते म्हणले मी पळून जाणार नाही, माझ्यावर विश्वास ठेव. तरी तुझा विश्वास नसेल तर तू या झाडाला मला बांधून ठेव आणि तू विचारून ये. आणि खरंच त्यांनी नारद मुनींना झाडाला बांधलं आणि तो घरी जाऊन आई वडील मुलं बायको या सर्वांना विचारलं की मी हे जे काही पापकृत्य करतो त्यात तुम्ही माझ्याबरोबर सहभागी आहात का, किंवा तुम्ही त्या प्रायश्चित्ताचा वाटा घेणार का. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नाही, ते तुमचं कर्तव्य आहे आणि तुम्ही हे केलंच पाहिजे, त्यामुळे आम्ही तुमच्या या गोष्टीमध्ये सहभागी नाही आहेत. तुम्ही आमच्यासाठी खाण्यापिण्याची व्यवस्था केलीच पाहिजे, हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही लुटून आणलेलं हे आम्हाला मान्य नाही आहे. आणि त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की हे आपण जे काही करत होतो ते अत्यंत चुकीचं होतं, आपल्याला कुणीही याबरोबर साथ देणार नाही असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा ते पळत नारद मुनींकडे आले, सर्व गोष्टींचा त्याग केला, नारद मुनींची शरण ग्रहण केली आणि पुढचा उपदेश करण्यासाठी त्यांना विनंती केली. आणि त्यांनी सांगितलं, नारद मुनींनी त्यांना सांगितलं की एकच उपाय आहे यावरती, की तू हरिनामाचा जप केला पाहिजे. जेव्हा तू हरिनामाचा जप करशील तेव्हाच तुला या सर्व पापांचा क्षय होईल. जसं भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात की सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व तुझ्या पापांचा मी नाश करतो जेव्हा तू मला पूर्णपणे शरण येतो सर्व धर्माचा परित्याग करून. तर असा उपदेश केल्यावरती जे रत्नाकर होते त्यांना सांगितलं की मला तुम्ही हरिनामाची दीक्षा द्या, मला सांगा मी काय केलं पाहिजे, कुठल्या प्रकारचं नाव घेतलं पाहिजे. परंतु जेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या हरींची नावं सांगितले तेव्हा अत्यंत कठीण, कारण अत्यंत पापमय कृत्य केलेले त्याच्या तोंडातनं, त्यांनी सांगितलं की सगळ्यात सोपं नाव भगवंतांचं राम आहे, ते तरी घेऊन बघ. परंतु राम नावही त्याला घेता येत नव्हतं. लक्षात घ्या, आपण कितीतरी भाग्यवान आहोत की आपण काही ना काही प्रकारे भगवंतांचा जप करतोय. याचा अर्थ की आपल्याला भगवंतांची विशेष कृपा आहे, ज्याद्वारे आपण भगवंतांचं आज नाव घेऊ शकतोय, आपण या भगवंतांच्या प्रत्येक कार्यामध्ये सहभागी होऊ शकतोय. तर अशा प्रकारे जेव्हा त्याला सांगितलं की तू रामाचं नाव घे, तेव्हा रामाचं नाव देखील त्याला घेता येत नव्हतं. आणि मग त्याला जो मरा हा शब्द होता की मारा मरा अशा प्रकारच्या शब्दाचा त्याला उच्चार करता येत होता, तेव्हा त्यांनी मरा 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 मराम राम सांगितलं आणि त्याला हळूहळू राम या भगवंतांच्या नावामध्ये त्याला यश आलं, भगवंतांचं नाम घेण्यामध्ये. आणि त्यांनी ठरवलं की आजपासून सर्व गोष्टींचा त्याग आणि भगवंतांचं नाव हेच मला प्रिय आहे. आणि त्या दिवसापासून तो तिथेच, जो रत्नाकर होता तो भगवान श्रीरामचंद्रांचं सतत नाम घेत बसला आणि तिथून नारद मुनी निघून गेले. अनेक वर्षांनी जेव्हा नारद मुनींच्या स्मरणात आलं की आपण एका आपल्या भक्ताला सांगितलं होतं, रामनामाचा उपदेश देऊन आलो होतो, आपण त्याची काय हाल आहे, तो काय करतोय, खरंच तो नाव घेतोय पुढे का नाही नाव घेत, हे आपण पाहिलं पाहिजे. म्हणून नारद मुनी त्यांनी तिथे त्या भागात आले असताना त्यांनी पाहिलं की इथे तर काहीच नाही आहे, अत्यंत झाडं झुडपं वाढलेले आहेत आणि कोणीच दिसत नाही आहे. परंतु तिथे त्यांना दिसलं की एक मुंग्याचं वारुळ आहे आणि त्या मुंग्याच्या वारुळामधनं
राम नावाचा जप किंवा राम नावाचा आवाज येतोय. आणि तेव्हा नारद मुनी तिथे गेले आणि त्यांनी जेव्हा पाहिलं की आतमधनं आवाज येतोय, त्यांनी हळूहळू जेव्हा काढलं ते वरचं वारूळ आणि आतमध्ये पाहिलं, तर जे वाल्मिकी मुनी होते, आपण उजव्या साईडच्या पिक्चरमध्ये बघू शकतो की वाल्मिकी मुनींच्या पूर्ण अंगावरती हे मुंग्यांनी वारूळ बनवलं होतं. परंतु त्यांना अशी काही राम नावाची गोडी निर्माण झाली होती, असा काही रस प्राप्त झाला होता की बाकीच्या सर्व गोष्टी त्यांच्यासाठी क्षुल्लक झाल्या होत्या. आणि ते रामनामात एवढे घडून गेले, अनेक अनेक वर्षांची ही तपश्चर्या पाहून नारद मुनींना अत्यंत आनंद झाला. त्यांनी पूर्ण त्यांना त्याच्यातून काढलं बाहेर आणि त्यांना जेव्हा त्या ध्यानामधनं बाहेर आले, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा नारद मुनींना पाहून साष्टांग दंडवत घातला आणि त्यांनी त्यांना सांगितलं की मला आज तुम्ही जे काही मला प्राप्त झालं तुमच्यामुळे, ते केवळ तुमच्या कृपेमुळे, तुमच्या इच्छेमुळे किंवा तुम्ही सांगितलेल्या मार्गदर्शनामुळे हे गोष्टी माझ्या जीवनात घडल्या आणि मला अत्यंत विशेष असं प्रेम भगवंतांचं प्राप्त झालं. आणि मग आपण पाहू शकतो की मग एक दिव्य शरीर, कारण अत्यंत अनेक वर्षांची काही खाल्लेलं पिल्लेलं नव्हती, महान तपश्चर्या केली होती, त्यांचं पूर्ण शरीर हे जीर्ण झालं होतं आणि नारद मुनींच्या कृपेने त्यांना एक दिव्य शरीर प्राप्त झालं. आणि हे शरीर प्राप्त झाल्यानंतर मग त्यांनी विशेष चर्चा चालू झाल्या त्यांच्या. आणि त्या चर्चेमध्ये एक प्रश्न विचारायची विनंती केली वाल्मिकी. मग त्यांना वाल्मिकी, कारण वारुळ याला वाल्मिक असं म्हणतात. आणि ज्या वाल्मीमध्ये या रत्नाकरणी स्वतःला एवढा मोठा त्याच्या आयुष्यातला बदल घडवून आणला, तर त्याला वाल्मिकी म्हणून प्रसिद्धी मिळाली. आणि या वाल्मिकीला काही प्रश्न पडला आणि त्या प्रश्नामध्ये पहिला प्रश्न त्यांनी विचारला नारद मुनींना की हे प्रभू, मला तुम्ही सांगा की आज या पृथ्वी तलावरती असा कोण व्यक्ती आहे जो सर्व गुणसंपन्न आहे. म्हणजे थोडक्यात तो विद्वान आहे, म्हणजे त्याला पूर्ण गोष्टीचं ज्ञान आहे, तो अत्यंत गुणवान आहे, अत्यंत शौर्यवान आहे, तो शौर्यवानाबरोबर धर्मज्ञ आहे, तो कृतज्ञ पण आहे आणि त्याचबरोबर सत्यवचनी पण आहे, तो प्रत्येक गोष्टीमध्ये दृढ आहे. आणि त्यांचं चरित्र हे अत्यंत महान आहे. अशा या व्यक्तीबद्दल मला माहिती जाणून घ्यायची इच्छा आहे. कोण आहे असं आज पृथ्वी तलावरती कोणी आहे का? अशा प्रकारची जेव्हा नारद मुनींना प्रश्न केला, तेव्हा नारद मुनींनी त्यांना प्रभू श्री रामचंद्रांचं वर्णन केलं की तेच जे प्रभू श्री रामचंद्र आहेत तेच अत्यंत गुणवान आहेत, अत्यंत शक्तिवान आहेत, धर्मज्ञ आहेत, ते कृतज्ञ आहेत, ते सत्यवचनी आहेत, दृढतापूर्वक आहेत आणि पूर्णपणे चरित्र सांभाळून ते या अयोध्येवरती राज्य करत आहेत. आणि तेच भगवान श्री रामचंद्र यांचं वर्णन जेव्हा नारद मुनींनी केलं, तेव्हा अत्यंत आनंद झाला की या गोष्टींचं आपल्याला ज्ञान प्राप्त झालं. ही नारद मुनींची कृपा प्राप्त झाल्यावरती त्यांना परत साष्टांग दंडवत घातला आणि त्यांच्या पुढच्या कृपेची त्यांनी याचना केली. आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टींचं ज्ञान देऊन तिथून नारद मुनी निघून गेले. आणि जेव्हा नारद मुनी तिथून निघून गेले, तेव्हा वाल्मिकी त्यांचे मग शिष्य, मग त्यांना तिथे शिष्य, त्यांचे आश्रम, या आश्रमानंतर मग वाल्मिकींनी तिथून समोरच जी नदी होती तिथे नदीमध्ये जाऊन स्नान करून ध्यान करण्याचा विचार केला. आणि त्यांच्याबरोबर भारद्वाज नावाचे जे त्यांचे शिष्य होते, तर त्यांना घेऊन ते त्या नदी किनारी स्नानासाठी गेले. आणि जेव्हा ते स्नानासाठी तिथे गेले, तेव्हा त्यांचं स्नान झालं आणि ते नदीवरती येऊन नदीच्या काठावरती येऊन ध्यान करू लागले. ते ध्यान करताना त्यांना एक असा प्रसंग दिसला, त्यांना असा एक प्रसंग दिसला ज्यामध्ये दोन पक्षी एका समोरच्या झाडावरती विहार करत आहेत. आणि ते विहार करत असतानाच त्यांनी पाहिलं की काही सेकंदातच एक असा बाण येऊन त्या जो नर पक्षी होता त्याला
लागला आणि तो जो नर पक्षी होता तो खाली कोसळला आणि मृत्युमुखी पडला. हे विदारक चित्र किंवा दृश्य पाहून वाल्मिकी मुनींना खूप दुःख झालं. खूप दुःख झालं की त्यांची करुणा जागृत झाली. थोडक्यात एक असा मनुष्य काही वर्षापूर्वी जो लोकांना मारून काढायचा, असं म्हणतात की त्यांनी इतक्या ब्राह्मणांची हत्या केली होती की त्या ब्राह्मणांची हत्या करून जे त्यांचं जानवं असायचं तर तो जानवं घरी फेकून द्यायचे आणि ते फेकून दिल्यानंतर त्यांचा एवढा ढिगारा साचला होता त्या जानव्यांचा की असं म्हणतात की ते 7 बैलगाड्यामध्ये ते जानवं एवढं जानवं होतं की त्याच्यात 7 बैलगाड्या भरतील अशा. म्हणजे एका जानवं आपण पाहू शकतो की एवढंसं जानवं अशा 7 बैलगाड्या म्हणजे किती ब्राह्मणांची हत्या केली असेल, किती लोकांची हत्या केली असेल. तर असा मनुष्य या केवळ राम नामाच्या गोडीमुळे एवढा त्याच्यामध्ये बदल झाला होता, ज्याला एका पक्षाच्या मृत्यूनंतर अत्यंत दुःख आणि करुणा जागृत झाली. त्यांना दुःख झालं आणि आपसुकच त्यांच्या मुखातून एक छंद किंवा एक श्लोक बाहेर पडला, ज्याचं वर्णन करताना मा निषाद असा जेव्हा त्यांनी मोठा आवाज केला, मा निषाद, ज्याचं वर्णन असं करतात की मा निषाद म्हणजे त्यांना इतकं दुःख झालं आणि त्यांनी थोडक्यात तो शाप दिला. ज्याने बाण मारला त्याला त्यांनी शाप दिला की तू या प्रेमी पक्षी युगलाला किंवा जोडप्याला तू मृत्यू दिला आणि अत्यंत आनंदात असताना मृत्यू दिला, या स्थितीत मृत्यू दिला, तर तुझं अत्यंत वाईट होईल, तुला अत्यंत दुःख भोगावे लागतील, अशा प्रकारे शाप दिला. त्यांच्या आपसूक तोंडातून जे काही संस्कृत श्लोक बाहेर पडला तो तिथे त्यांच्याबरोबर जे भारद्वाज मुनी होते त्यांनी तो टिपला आणि ते जेव्हा मग ते तिथून त्या आश्रमात परत आले तेव्हा भरद्वाज मुनींनी त्यांना सांगितलं की गुरुजी, आपल्या मुखातून जो श्लोक बाहेर पडला तो अत्यंत महान असा श्लोक आहे, त्याला अनुष्टुप छंदात श्लोक आहे आणि निश्चितपणे ही काहीतरी भगवंतांची योजना दिसती आहे की तुमच्याकडनं अशा श्लोकांची कडून अशा श्लोकांची निर्मिती व्हावी किंवा मुखातून तुमच्या बाहेर पडावे, याचा अर्थ काहीतरी फार मोठं कार्य आपल्याकडून होणार आहे. अशा प्रकारचं जेव्हा वर्णन भारद्वाज मुनी आपल्या गुरूंचं करतात तेव्हा त्याच वेळेस तिथे ब्रह्माजी प्रकट होतात. आपण पाहू शकतो त्या चित्रामध्ये उजवीकडे ब्रह्माजी प्रकट झालेले आणि ब्रह्माजी जेव्हा सांगतात वाल्मिकी मुनींना की तुमच्या हातातनं एक फार मोठं महान कार्य तुम्ही रचणार आहात आणि त्यासाठी मी तुम्हाला आशीर्वाद द्यायला आलो आहे. आणि त्यावेळेस ते सांगतात की हे माझीच योजना होती, मीच माता सरस्वतीला तुमच्या जिभेवरती विराजमान व्हायला सांगितलं आणि अशा प्रकारच्या श्लोकाची निर्मिती केली. यापुढचं कार्य तुम्हाला करायचं आहे आणि ते म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांच्या गुणांचं वर्णन करत तुम्हाला एका मोठ्या महाकाव्याची निर्मिती करायची आहे, असं म्हणून ब्रह्मदेव त्यांना आशीर्वाद देतात आणि तिथनं लुप्त होतात. आणि या एक श्लोकी जे रामायण आहे त्याचं वर्णन करतात, जे की ब्रह्मदेवांनी नारद मुनींना सांगितलेलं संपूर्ण रामायण जे आहे ते खरं तर 100 कोटी श्लोकांचं आहे. आपण फक्त आत्ता जे रामायण अभ्यास करतोय ते केवळ 24,000 श्लोकांचं आहे, परंतु जे ओरिजिनल रामायण आहे किंवा प्रमुख रामायण जे ब्रह्मदेवांनी नारद मुनींना वर्णन केलं ते 100 कोटी, जसं आपण पहिल्या श्लोकामध्ये पाहिलं की एकैकम अक्षरम पुंसाम शतकोटी प्रविस्तरम. शतकोटी म्हणजे 100 कोटी. 100 कोटी हे जे श्लोक आहेत तर प्रत्येक श्लोक, प्रत्येक शब्द हा भगवंतांचा पाप नष्ट करणार आहे. तर अशा प्रकारचा आशीर्वाद ब्रह्मदेवांनी दिला आणि हे कार्य वाल्मिकी ऋषींना कार्य करण्यासाठी पुढे त्यांनी आशीर्वाद देऊन तिथे निघून गेले. तर अशा प्रकारे आणि त्यांनी हे पण सांगितलं की जे काही आत्तापर्यंत घडलं त्याचं चित्र तुम्हाला दिसेल ते तुम्ही नमूद करा. त्याचबरोबर भविष्यात ज्या काही प्रभू श्रीरामचंद्रांच्या लीला घडणार आहेत त्या पण तुम्हाला दिसतील, त्या पण तुम्ही पूर्णपणे नोंद करून त्याचा प्रचार करण्याचं कार्य तुम्हाला करायचं आहे. ही गोष्ट जेव्हा सांगितली आणि तिथून ब्रह्माजी निघून गेले, त्यानंतर
मग हे रामायणाची रचना ही वाल्मिकी ऋषींकडनं घडली किंवा त्यांनी पूर्ण रामायण 24,000 श्लोकांचं रामायण विस्तृतपणे वर्णन केलं. आणि पुढे आपण ते बालकांडात पाहणार आहोत की हे रामायणाची निर्मिती झाल्यानंतर त्यांनी लव आणि कुश यांच्याद्वारे ते कसं जगभरामध्ये त्याचा प्रचार केला. त्याचबरोबर भगवान श्री रामचंद्रांना पण हे पूर्ण रामायण कसं ऐकवलं याची चर्चा आपण पुढे करणारच आहोत. परंतु थोडक्यात हे जे मूळ जे आदिकाव्य आहे हे काव्य हे वाल्मिकी ऋषींनी अशा प्रकारे याची रचना केली. त्याचबरोबर हे काव्य जे आहे हे संस्कृतमध्ये होतं आणि या काव्याची सामान्य माणसांसाठी आवश्यकता होती. ती आवश्यकता गोस्वामी तुलसीदास यांनी पूर्ण केली. जसं आपण पाहू शकतो की हे अत्यंत सोप्या आणि समजणाऱ्या भाषेमध्ये हे काव्य प्रस्तुत केलं ते तुलसीदासांनी. तर आपण जेव्हा तुलसीदासांबद्दल चर्चा करू तेव्हा तुलसीदास कोण होते, त्यांनी कसं काव्य केलं हे पण आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. ते आपण थोडंसं बघून घेण्याचा प्रयत्न करू. जसं आपण पाहतो की जे तुलसीदास होते हरे कृष्ण हे तुलसीदासांचं माफ करा. तर तुलसीदासांचं थोडंसं चरित्र आपण पाहूयात प्रथमतः. तर गोस्वामी तुलसीदासांचा जन्म जो पाहिला आपण तर 1532 मध्ये, इसवी सन 1532 मध्ये, म्हणजे साधारणतः 500 वर्षापूर्वीच झालेला आहे. आणि मूळ उद्देश हा होता की, आणि असं म्हणतात की जे तुलसीदासजी होते ते वाल्मिकींचेच अवतार होते आणि केवळ भगवंतांचा प्रचार करणं, भगवंतांच्या या लीलांचा अजून विस्तृतपणे किंवा थोडक्यात सांगायचं तर अजून कसं मनोरंजक प्रमाणे या काव्याचं आपण प्रस्तुतीकरण करू शकतो, तर यासाठी तुलसीदासांनी विशेष असे प्रयत्न केले. तर आपण पाहू शकतो की तुलसीदास यांचा जन्म 1532 मध्ये झाला आणि आत्ताचं जे बांदा नावाचं गाव आहे उत्तर प्रदेशमध्ये तिथे झालेलं आहे. आणि साधारणतः रामचरितमानसची जी निर्मिती झाली ती 1574 मध्ये झाली. म्हणजे साधारणतः 32 वर्षांचे जेव्हा तुलसीदास होते तेव्हा त्यांनी रामनवमीच्या दिवशी, म्हणजे 1574 मध्ये चैत्र महिन्याच्या रामनवमीच्या दिवशी याची रचना करायला सुरुवात केली आणि काही दिवसातच याची प्रस्तुतीकरण त्यांनी केलेलं आहे. तर अशा प्रकारे या रामचरितमानसचा, रामायणातून घेतलेला हा रामचरितमानस ग्रंथ निर्माण झाला आणि तो पूर्ण जगासमोर त्यांनी प्रस्तुत केला. तर आणि आपल्याला माहिती आहे की अशा महान व्यक्तींना कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या गुरूंची कृपा जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत अशा घटना किंवा अशा कार्य करणं अत्यंत कठीण आहे. आणि या पूर्ण घटनेमध्ये आपण पाहू शकतो की स्वतः हनुमानजींनी यांच्यावरती कृपा केली आणि हनुमानजींची कृपा मिळाल्यानंतर या तुलसीदासांनी हे महान कार्य असं प्रस्तुत केलेलं आहे. परंतु तुलसीदासांचं जर थोडंसं पहिलं जीवन बघितलं ते पण कष्टप्रद होतं. कारण तुलसीदास जरी लहानपणापासून भगवान श्री रामचंद्रांचे महान उपासक होते, जसं म्हणतात त्यांचं नावच राम बोला होता, कारण ते जन्मल्याच त्यांनी राम नावाचा जप सुरू केला होता. तर अशा प्रकारच्या या महान भक्ताला पण या संसारातल्या समस्यांना तोंड द्यावं लागलं. कारण आणि याच्या मागे पण काही ना काही घटना, याच्या मागे काही ना काही योजना असतात, काही ना काही शिकवणूक असते, ती आपण जाणून घेतली पाहिजे. तर जेव्हा तुलसीदासांचं लग्न झालं तर ते त्यांच्या पत्नीमध्ये इतके आसक्त होते की या सर्व गोष्टी ते विसरून गेले होते की ते कुठल्या कार्यासाठी आले नाही, त्यांच्या हातनं कुठलं कार्य होणार आहे या सर्व गोष्टी ते विसरून गेले होते आणि एवढे आसक्त होते. आणि एकदा त्यांची पत्नी ही माहेरी गेली होती आणि त्यांचं जे माहेर होतं पत्नीचं ते नदी ओलांडूनच पुढच्या गावामध्ये होतं. आणि मग तुलसीदासांना तो विरह सहन होत नव्हता. एक दिवस झाला, दुसऱ्या दिवशी त्यांना तो सहन झाला नाही
आणि त्यांनी ठरवलं की पत्नीकडे जायचं. परंतु त्यावेळेस इतकी जोरदार वर्षा होती, एवढा जोरात पाऊस पडत होता, परंतु कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता त्यांनी तशाच प्रकारे नदीत उडी घेतली. कशाचा तरी सहारा घ्यायचा म्हणून त्यांना वाटलं की इथे आसपास काहीतरी लाकूड वगैरे मिळेल आणि त्यांना काहीतरी दिसलं. त्यांनी त्याला लाकडाचा आधार आहे म्हणून त्याला पकडून पकडून ते पुढे सरकत गेले. कशी तरी नदी पार करून ते पुढे गेले. त्यांच्या जे पत्नीचं माहेर होतं ते त्या पत्नी जिथे राहायच्या ती वरच्या मजल्यावरती राहायच्या आणि वरत्या मजल्यावर त्यांना ते धीर धरवेना त्यांनी ते वरती त्यांना दिसलं की एक दोरी लटकलेली आहे आणि त्यांना वाटलं की आपल्या पत्नीने आपल्यासाठी दोरी लटकवली आहे, आपण यावं, म्हणजे आपली पण ती प्रतीक्षा करते. या भावाने त्यांनी त्या दोरीला पकडलं आणि वरती गेले. आणि जेव्हा वरती गेल्यानंतर त्यांच्या पत्नीने पाहिलं की तुम्ही इथे कसं काय आले. त्यांनी विचारलं तुम्ही कसे काय आले, एवढ्या रात्री एवढा पाऊस पडतोय, एवढ्या विजा चमकतायत, एवढा घनघोर अंधार आहे, तुम्ही या सर्वांवरती मात करत इथपर्यंत आले, काय प्रयोजन आहे. तर त्यांनी सांगितलं की मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. आणि मग तेव्हा ते गॅलरीतून बघितलं त्यांनी, पत्नीला वाटलं की कसे काय आलेत आणि त्यांनी बघितलं वरती कसे काय आलेत. त्यांनी पाहिलं की एक साप लटकतोय आणि त्या सापाला दोरी समजून यांनी वरती आलेले. त्याचबरोबर त्यांना दिसलं की एक प्रेत त्या नदीच्या किनारी पडलेलं आहे. याचा अर्थ या प्रेताचा सहारा घेऊन यांनी ही नदी पार केली आहे आणि त्यांना अत्यंत दुःख झालं. या दुःखाचं थोडक्यात भांडवलच म्हणू शकतो आपण. भांडवल केलं आणि त्यांनी त्यांना उपदेश दिला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही एवढं एवढं आसक्त आहात, एवढेच जर आसक्ती तुम्ही भगवंतांप्रती, प्रभू श्री रामचंद्रांप्रती व्यक्त केली तर तुमच्या जीवनाचा फार मोठा कायापालट होऊ शकतो. या सर्व गोष्टींपासून, या पापांपासून तुम्ही निश्चितपणे मुक्त होऊ शकता. आणि या उपदेशांमुळे तुलसीदासांवरती एवढा खोल परिणाम झाला, एवढा त्यांच्यामध्ये बदल घडला आणि त्या क्षणी त्यांना त्यांच्यामध्ये त्यागाची भावना उत्पन्न झाली आणि त्यांनी ठरवलं की या गोष्टींमध्ये आपल्याला आनंद, खरा आनंद नाही आहे, खरा आनंद भगवंतांची भक्ती करण्यामध्ये आहे. त्या क्षणी कळल्यानंतर त्यांनी सर्व गोष्टींचा त्याग केला आणि तिथून ते सरळ सरळ ते आले, ते काशीला आले. आणि काशीला आल्यानंतर त्यांनी या रामकथेचा प्रचार, जोरदार प्रचार असा तिथे सुरू झाला. रोज त्यांच्या कथा चालायच्या, अनेक अनेक प्रकारच्या कथा, अनेक अनेक लोक, विद्वान पंडित तिथे येऊन ते श्रवण करायचे आणि या रामकथेचा अनेक लोक आनंद घेऊ लागले. असा आनंद घेत असताना त्यांचा एक दिनचर्या अशी होती, म्हणजे भाव आपण लक्षात घेऊ शकतो की जो प्रातविधी असतो, त्या प्रातविधी करण्यासाठी ते म्हणायचे की मी प्रातविधी हा काशीमध्ये कसा करू, एवढं महान क्षेत्र आहे. ते मग काय करायचे की काशीची नदी आहे ती पार करून पलीकडच्या गावी जाऊन प्रातविधी करायचे आणि मग तिथून येताना स्नान करायचे आणि मगच काशीमध्ये प्रवेश करायचे. फक्त प्रातविधी झाल्यानंतर जे पाणी उरलेलं असायचं ते एका एका लिंबाच्या झाडाला टाकायचे आणि ते स्नान करून आपल्या घरी जायचे किंवा आश्रमात जायचे. असा त्यांचा नियम होता. आणि काही वर्षांनी असं झालं की त्या ज्या झाडाला पाणी द्यायचे तर त्या झाडावरती एक प्रेत आत्मा होता आणि या महान भक्तांच्या, थोडक्यात ते न कळत का होईना पण ते त्या जो प्रेत होतं त्याला पाणी पाजत होते थोडक्यात. आणि त्या घटनेमुळे किंवा कार्यामुळे तो प्रेत थोडक्यात तो प्रेत प्रसन्न झाला आणि त्यांनी त्याला तुलसीदासांना शेवटी तो बोलायचा प्रयत्न करू लागला आणि तो त्यांना म्हणाला की तुम्ही माझ्यावर खूप महान उपकार केलेत, खूप मोठे उपकार केलेत, तुमच्या या उपकारांची फेड मी कशी करू, मी तुमच्यावर प्रसन्न झालोय आणि तुम्ही मागा, काय मागायचं तुम्हाला. आता तुलसीदासांना प्रश्न पडला की मी तर तुला प्रसन्न करण्यासाठी मी विनवणी केली नाही ना, तुमच्या प्रसन्नतेसाठी कार्य केलंय, तर तू प्रसन्न झालाच कशासाठी, आणि मला तुझ्या प्रसन्नतेची गरज पण नाहीये, कारण मला काही मागायचंच नाहीये, मला काही नकोच आहे. अशा गोष्टी जेव्हा बोलले तेव्हा तो प्रेत म्हणाला नाही नाही, तुम्ही मला फार मोठं काम केलंय, तुमच्या या पाण्यामुळे मला निश्चितपणे आता काही दिवसांनी मुक्ती मिळणार आहे, कारण माझी चेतना तशी सांगते आहे की मी आता यापासून मुक्त होणार आहे आणि हे केवळ तुम्ही शुद्ध भक्त असल्यामुळे शक्य झालं त्यामुळे मी प्रसन्न आहे, मागा. शेवटी तुलसीदास म्हणाले ठीक आहे, मला एवढंच कर, जर तू देऊ शकत असशील तर मला प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन घडव, बस माझी एवढीच इच्छा आहे. तेव्हा ते प्रेतात्मा म्हणाला की मी बाकी तुम्हाला काही भौतिक गोष्टी देऊ शकतो, परंतु भगवंतांचं दर्शन मी घडवू शकत नाही. तर ते म्हणाले मी तुला आधीच म्हणालो होतो, मला दुसरं काही नकोच आहे. परंतु तो प्रेतात्मा म्हणाला की ठीक आहे,
मी तुम्हाला सांगतो की मी एक तुम्हाला सांगू शकतो की तुम्हाला दर्शन कसं प्राप्त होईल. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही या तुमच्या ज्या रामकथेमध्ये एक वृद्ध मनुष्य येतो रोज, पहिले येणारा आणि सगळ्यात शेवटी जाणारा जो मनुष्य आहे, जो वृद्ध मनुष्य आहे, तर तो दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः हनुमानजी आहे. आणि ते हनुमानजी तुम्हाला भगवंतांचं दर्शन घडवू शकतात. केवळ आणि केवळ हनुमानजीच तुम्हाला त्यांचं दर्शन घडवू शकतात. त्यामुळे तुम्ही त्यांची शरण घेतली पाहिजे. आणि असं मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो या निमित्ताने. आणि त्यावेळेस त्यांना आनंद झाला की चला काही ना काही आपल्याला मार्ग सापडलाय. आणि मग रामकथा चालू झाली तेव्हा त्यांचं लक्ष गेलं हनुमानजीकडे. त्यांनी ओळखलं हनुमानजींना. आणि मग पूर्ण रामकथा झाल्यावर त्यांनी बघितलं की हनुमानजी चुपचाप उठलेले आहेत आणि निघून जात आहेत. हळूहळू ते त्या हनुमानजी मागे गेले. आणि ते जेव्हा एका याच्यामध्ये गेले तेव्हा त्यांच्या मागे मागे जाऊन त्यांनी तुलसीदासांनी त्या वृद्ध माणसाचे पाय पकडले आणि त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला ओळखलंय, तुम्ही तुमच्या मूळ स्वरूपात या आणि मला भगवंतांचं दर्शन घडवा. तेव्हा हनुमानजी प्रसन्न झाले. हनुमानजींनी त्यांना स्वतःचं दर्शनही दिलं आणि सांगितलं की मी निश्चितपणे तुम्हाला प्रभू श्री रामचंद्रांचं लवकरच दर्शन घडवेल आणि ते तुम्हाला मिळेल ते चित्रकूटमध्ये. आणि मग तुलसीदास ते चित्रकूटमध्ये गेले आणि तुलसीदासचा तिथे नित्यक्रम होता की ते भगवंतांसाठी ते चंदन उगाळायला लागले. आणि चंदन उगाळत 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 त्यांचा रामकथेचा पाठही करायचे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी. आणि एके दिवशी काय झालं की त्यांचं गुणगान करताना प्रत्यक्ष प्रभू श्री रामचंद्र, सीतामाता, लक्ष्मणजी आणि हनुमानजी सर्वजण तिथे उपस्थित झाले आणि त्यांना दर्शन द्यायचा प्रयत्न करू लागले. परंतु ते इतके मग्न होते, ते चंदन उगाळण्यात, भगवंतांसाठी चंदन उगाळण्यात इतके मग्न होते आणि ते दोहा जे म्हणत होते त्यात इतके मग्न होते की त्यांचं लक्षच नाही आपल्यासमोर कोण उभं आहे ते. आणि शेवटी असं हनुमानजींना वाटलं की आता कंटाळून भगवंत निघून जातील. मग त्यांनी एक काव्य रचलं आणि ते स्तुतीपर ते म्हणायला लागले की तुम्ही हे चंदन उगळणं सोडा आणि तुमच्या समोर कोण आले ते बघा. आणि ते काव्य ऐकताच त्यांनी वर मान केली आणि त्यांनी पाहिलं की भगवान श्री रामचंद्र प्रत्यक्ष समोर उभे आहेत. आणि त्यांचं मन भरून दर्शन घेतल्यानंतर काही वेळाने भगवंत तिथनं लुप्त झाले आणि त्यांनी हनुमानजींचा आभार मानले की मला आज सर्व काही गोष्टी मिळाल्या आहेत आणि मला या गोष्टी, ज्या गोष्टी मला पाहिजे होत्या त्या आज मला मिळाल्यात, ते म्हणजे भगवंतांचं प्रत्यक्ष दर्शन जे मला मिळालंय. आणि त्यानंतर हनुमानजींनी त्यांना आशीर्वाद दिले आणि या आपण सांगितल्याप्रमाणे 1574 मध्ये रामनवमीच्या दिवशी त्यांनी जे लिखाण चालू केलं होतं रामचरितमानसचं, ते साधारणतः 2 वर्ष 7 महिने आणि 26 दिवस इतकं हे रामचरितमानसचं त्यांनी काव्य रचलं. आणि एक सुंदर असं काव्य आपल्याला आज आपण पाहू शकतो, ज्यामध्ये अनेक अशा घटना आहेत ज्या खूप काही प्रेरणा देऊ शकतात आणि आपल्या जीवनामध्ये भक्तीचा आणि धर्माचा महान आपल्याला मार्ग दर्शवू शकतात. ते आपण केवळ या तुळशीदासांच्या रामचरितमानसमध्ये म्हणा किंवा त्यांच्या आशीर्वादाने प्राप्त करू शकतो. तर अशा प्रकारे या रामचरितमानसची निर्मिती ही तुलसीदासांद्वारे झाली आणि आज ते पूर्ण जगामध्ये उपलब्ध आहे. तर अशा प्रकारे रामचरितमानस पण रामायणावरती महान टीका म्हणून आज त्याचा उदय झालेला आहे. हे झाले 2 प्रमुख भाग ज्यामध्ये आपण पाहिले की जे भगवंतांच्या रामायणाचं प्रस्तुतीकरण केलं. आणि अजून एक महत्त्वाचा भाग पाहून आपण आज थांबूयात, तो म्हणजे या रामायण जे आहे ते अनेक लोकांनी पाहिलं. आपण पाहिलं की अनेक लोकांनी प्रस्तुत केले, परंतु 3 मुख्य जे व्यक्ती होते त्यामध्ये आपण पाहिलं की वाल्मिकी, त्यानंतर तुलसीदासजी आणि तिसरे म्हणजे भगवान शिवजी. तर या शिवजींनी पण या रामायणाचं जो पाठ आहे किंवा रामायणाच्या कथा आहे, सतत शिवजी या रामायणाचा पाठ करत असतात, भगवंतांचं सतत नाव घेत असतात आणि या रामायणाचं प्रस्तुतीकरण सतत शिवजी करतच असतात. तर एवढं प्रेम आहे शिवजींचं रामावरती की एक कथा आहे त्याद्वारे आपण पाहून घेऊ शकतो की कसं भगवंतांचं नाव
हे शिवजींना प्रिय आहे. त्याचप्रमाणे सतत कसं भगवंतांचं नाव शिवजी घेत असतात. राम राम काशीमध्ये पण आपण पाहू शकतो की जेव्हा मनुष्य हा काशीमध्ये जेव्हा एखादा मनुष्य प्राण टाकतो काशीमध्ये, तेव्हा भगवान शिव स्वतः त्या व्यक्तीच्या कानामध्ये जाऊन राम नामाचा गुणगान करतात, राम नामाचं जप करतात, जेणेकरून त्याला भगवंतांची प्राप्ती होत असते. तर अशा प्रकारे भगवंतांचं नाव हे शिवजी सतत घेत असतात. एकदा काय झालं, या रामायणाचाच प्रसंग आहे, जेव्हा सीता मातेला रावण अपहरण करून नेतो, तेव्हा आपल्याला माहिती आहे की प्रभू श्री रामचंद्र इकडे तिकडे पळत असतात, सीतेच्या नावाचा उच्चार करतात, मोठमोठ्यानं आवाज देतात सीतेला, सीते सीते असे करून सगळीकडे सैरभैर धावत असतात. आणि हे दृश्य पाहताना जेव्हा हे दृश्य पाहत असतात शिवजी, तेव्हा ते हसतात पण आणि वारंवार त्यांना प्रणाम करतात, वारंवार हात जोडतात, दंडवत करतात. हे सर्व पाहून त्यावेळेस पार्वती नव्हती, तेव्हा तेव्हा त्यांची पत्नी सती होती. आणि जेव्हा ही सती हे सर्व दृश्य पाहते, तेव्हा ती शिवजींना विचारते की तुम्ही काय करताय, कोणाचं ध्यान करताय, काय हसताय, काय मध्येच कोणाला दंडवत करताय सारखा सारखा. तर मग शिवजी त्यांना सांगतात की हे रामायणाचं दृश्य पाहतोय बघ, खाली तुला दिसतंय का की परमेश्वर स्वतः परम ईश्वर जे आहेत, सर्वांचे ईश्वर जे आहेत, प्रभू श्री रामचंद्र हे मनुष्याच्या रूपामध्ये लीला करतायत. आणि लीला इतकी सुंदर लीला चालू आहे त्यांची की मला ती लीला बघून तर आनंद येतोच आहे, पण मला इतकं अप्रूप वाटतंय त्यांचं की एवढ्या सहज आणि एवढी कशी काय त्यांच्यामध्ये अशी भावना त्यांनी जागृत केली, हे सर्व गोष्टी पाहून मला खूप आश्चर्य आणि आनंद होतोय. म्हणून मी सारखं सारखं त्यांना दंडवत प्रणाम करतोय. पण सतीच्या मनात भाव निर्माण झाला की अरे, तुम्ही म्हणताय हे तुमचे भगवंत आहेत, ज्यांचं तुम्ही नाव घेताय, संतत ध्यान करता, आणि ते तर एका मनुष्य योनीमध्ये आलेत आणि ते अशा एका सीतेच्या विरहावरती धावतायत इकडे तिकडे, कसं शक्य? हे खरंच भगवंत आहेत, तुम्ही म्हणतायत ते खरंच आहेत? अशा प्रकारचा जेव्हा प्रश्न निर्माण होते, तेव्हा सती म्हणते की मी त्यांची परीक्षा घेणार. तेव्हा शिवजी तिला म्हणतात की नको असं काही करू, तुला फार मोठा पस्तावा होईल, अत्यंत महान पाप करून अपराध होईल तुझ्या हाताने, पण तू असं करू नये अशी माझी इच्छा आहे. परंतु सती माता काही ऐकत नाहीत आणि त्या म्हणतात नाही, मी त्यांची परीक्षा घेणारच. आणि मग आपल्याला ही कथा माहितीच असेल, मग सती माता काय करतात, तर सीता मातेचं रूप घेऊन या अरण्यात जातात आणि भगवान श्रीरामचंद्रांच्या समोर उभा राहतात. आणि त्यांची अशी अपेक्षा असते की आता आपल्याला सीता म्हणून हे आपल्याला पाहतील, फसतील आणि आपल्याला आलिंगन देतील किंवा त्यांना आनंद होईल किंवा कमीत कमी आपल्याला ओळखतील तरी, अशा प्रकारची परीक्षा पाहण्याचा जो भाव होता सतीचा. आणि ती जेव्हा समोर गेली श्रीरामांच्या, तेव्हा तेव्हा भगवंतांनी तिच्या केवळ पायाकडे पाहिलं आणि त्यांना हे देवी तुम्ही, म्हणजे हे स्पष्टच ते सांगितलं की हे सती देवी तुम्ही इथे कशा काय, आणि तुम्ही काही माझी मदत करायला आला आहात का इथे? आणि त्यांना आश्चर्य वाटलं सती देवीला की एवढं हुबेहूब रूप घेऊन देखील भगवंतांनी किंवा या श्रीरामांनी मला कसं काय ओळखलं याचं आश्चर्य वाटतच होतं. आणि तिच्या लक्षात आलं की हे काही साधारण मनुष्य नाहीत, जे शिवजी सांगतायत हेच परब्रह्म आहेत आणि हेच परमभोक्ता परमेश्वर श्रीरामचंद्र आहे. आणि तेव्हा तिला अत्यंत वाईटही वाटलं, लज्जाही वाटली आणि चुपचाप तिथून निघाल्या. आणि हे सर्व गोष्टी जेव्हा शिवजींनी पाहिल्या, तेव्हा शिवजींनी त्यांना सतीला सांगितलं की तू फार मोठा आज अपराध केलाय आणि अशा अपराधा सहित मी तुझा स्वीकार करू शकत नाही आणि मला माफ कर, मला आजपासून तुला त्यागावं लागेल. त्यामुळे आणि ह्या त्यागाची जेव्हा भाषा करतायत शिवजी, तेव्हा सती मातेला अत्यंत दुःख झालं, आश्चर्य वाटलं आणि तिला पश्चाताप झाला की हे मी काय करून बसले. कारण भगवान शिवजींनी आपल्याला त्यागलं तर आपल्याला कोण असेल, आपण कोणाकडे पाहणार, आपण काय करणार? आणि या भावामध्येच ती चिंतन करत असताना, विचार करत असताना तिने ठरवलं की आता आपल्याला एकच मार्ग आहे, ते म्हणजे या देहाचा त्याग करणं आणि पुढे परत शिवजींची प्राप्ती करण्यासाठी प्रयत्न करणं. या प्रकारच्या विचारात असताना
मग शिवजींनी आणि भगवंतांनी योजना केली. ती आपल्याला माहिती आहे की दक्ष प्रजापतीचं ज्या दक्ष प्रजापतीने एक यज्ञ योजला, त्यामध्ये या दोघांना बोलवलं नाही, परंतु तरीही सती माता गेली आणि अपमान झाल्यामुळे पाहिलं की तिने आपल्या पतीचा अपमान होतोय आणि तिने मग स्वतःला यज्ञामध्ये त्या आहुतीमध्ये स्वतःला प्रविष्ट करून घेतलं आणि स्वतःचा देह संपवून घेतला. ती आपण कथा पाहिलेलीच आहे. तर अशा प्रकारे सतीदेवीनी स्वतःला संपवून घेतलं. पुढच्या जन्मामध्ये त्या गिरिराज किंवा पर्वतराज जे आहेत हिमाचल यांची पुत्री म्हणून प्रगट झाल्या. तीच सती होती आणि त्यांनी अनेक वर्ष भगवान शिवजींची तपश्चर्या केली आणि भगवान शिवजींची तपश्चर्या केल्यानंतर असं म्हणतात की तिने सर्व गोष्टी त्यागल्या आणि हळूहळू खाणं पिणं तर बंद केलं आणि त्या केवळ जे सुखे पत्ते असतात किंवा काय म्हणतात त्याला, सुखे पत्ते म्हणजे वाळलेले जे पानं असतात त्या खाऊन उदरनिर्वाह करायच्या, म्हणजे तपश्चर्या करताना फक्त पान खायच्या. तर त्यामुळे आणि नंतर तर त्यांनी पूर्ण पानाचा पण त्याग केला, म्हणून त्यांचं एक नाव अपर्णा असं पण पडलेलं आहे. अपर्णा म्हणजे पान ज्यांनी त्याग केलं, पान जे त्यांनी खाण्याचं पण शेवटी एवढं महान तप केलं. जसं त्यांचं नाव एक आहे गिरिजा आहे. तर या सर्व पार्वती आहे. तर या आपण नावाद्वारे हे पण पाहू शकतो की पार्वती असेल, गिरिजा असेल, अपर्णा असेल, तर या सर्व नावामध्ये जर एक साम्य पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की या नावामध्ये र हे अक्षर येतं, जे रामाच्या अक्षरापासून सुरुवात होते आणि प्रत्येक नावामध्ये ज्या नावामध्ये र हे अक्षर असतं तिथे भगवान शिवजी प्रसन्न होतात, त्यांना खूप आनंद होतो आणि भगवंत या तपश्चर्येने प्रसन्न झाले भगवान शिवजी आणि त्यांनी पार्वतीचा स्वीकार केला आणि मग पार्वतीने त्यांना परत तोच प्रश्न विचारला. त्यावेळेस कुठल्याही पार्वतीच्या मनामध्ये शंका नव्हती, हृदय अत्यंत शुद्ध होतं, चित्त अत्यंत शुद्ध होतं, भगवान श्रीरामचंद्रांविषयी अत्यंत प्रेम होतं आणि त्या प्रेमामध्ये, त्या हृदयाच्या शुद्धीमध्ये तिने विनंती केली भगवान शिवजींना की तुम्ही मला रामायणाबद्दल पूर्ण रामकथा सांगावी, पूर्ण कसं रामायण घडलं हे सांगावं, अशा प्रकारचं त्यांनी रामायण सांगण्याची विनंती केली, रामकथा सांगण्याची विनंती केली आणि मग भगवान श्री शिवजी यांनी या रामायणाची पूर्ण प्रस्तुती पार्वतीला केली आणि पूर्ण रामायण हे सांगितलं. अशा प्रकारे शिवजींनी हे रामायण पार्वती मातेला सांगितलेलं आहे. आणि आपण हे पण पाहू शकतो किंवा पाहतो की जेव्हा शिवजींनी हलाहल विष प्राशन केलं होतं त्यावेळेस पण आपण पाहतो की शिवजींच्या कंठाच्या खाली ते विष गेलं नाही का, कारण आचार्य असे सांगतात की त्यांचा कंठामध्ये सदैव राम नाम चालू असायचं आणि हे त्यांचं विशेष रामावरती प्रेम, की श्रीरामांचं त्यांच्यावरती विशेष प्रेम, की कुठल्याही प्रकारची बाधा त्यावेळेस त्यांना झाली नाही. तर अशा प्रकारच्या गोष्टींद्वारे आपण समजू शकतो की हे 3 प्रकारचे विशेष भाग आहेत जिथे रामायणाची प्रस्तुती झाली. आणि चौथा एक भाग आहे तो म्हणजे काकभुशुंडी म्हणून एक मनुष्य आणि कावळा या रूपामध्ये जो व्यक्ती होता, तर त्यांनी पण गरुड देवांना या रामायणाची माहिती किंवा पूर्ण रामायणाची प्रस्तुती ही काकभुशुंडीनी गरुड देवांबरोबर सांगितले. जेव्हा पुढे कथा येईल की जेव्हा गरुड भ्रमित झाले की हेच खरे आपले श्रीरामचंद्र आहेत, यांना तर साध्या सापानी राम आणि लक्ष्मणांना साधा साप अडकून ठेवलेला आहे आणि मला बोलवण्यात आलंय त्यांचा विळखा काढण्यासाठी, हेच खरे आपले प्रभू श्रीरामचंद्र आहे, असा जेव्हा त्यांच्या मनात संशय आला तेव्हा या काकभुशुंडीने त्यांचा संशय दूर केला आणि त्यांनी कसे प्रभू श्रीरामचंद्र हे मायेद्वारे एखाद्या व्यक्तीला भ्रमित करू शकतात याचं त्यांनी पूर्ण विस्तृतीकरण केलं आणि पूर्ण रामायणाची कथा ही काकभुशुंडीनी गरुड देवांना सांगितली आणि गरुड देवांनी ती प्राप्त केली. आणि हे काकभुशुंडी पण महान आधी शिवजींचे भक्त होते
काही पाप केल्यामुळे त्यांना असा देह प्राप्त झाला होता, परंतु त्यांना आशीर्वादही असा प्राप्त झाला होता की ते प्रत्यक्ष रामाच्या ज्या लीला आहेत त्या पूर्ण पाहू शकतील. तर अजूनही जर कुठे असं म्हणतात की कुठल्या ना कुठल्या ब्रह्मांडामध्ये ही रामाची लीला चालू आहे, तिथे या सर्व लीला काही ना काही प्रमाणात बदल करून चालूच आहेत आणि भगवंत त्या गोष्टीचा आनंद घेत आहे. तिथे काकभुशुंडी पण आहेत आणि या प्रत्यक्ष लीलांचं ते दर्शन घेत आहेत आणि त्याचा पण ते आनंद घेत आहेत. तर अशा 4 महान व्यक्तींद्वारे या रामायणाची प्रस्तुती झाली आणि मग आपण पाहू शकतो की या रामायणाच्या प्रस्तुतीनंतर आपण पाहू शकतो की रामाची जी वंशावळी आहे ती कशी वंशावळी आहे. तर प्रभू श्रीरामचंद्र, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न या जर चौघांचा जर प्राकटीकरण बघितलं आपण तर ब्रह्माजी नंतर 40व्या वंशामध्ये या चौघांचा जन्म झालेला आहे आणि हे दिव्य जन्म आहे त्यांचा. हा काही साधारण मनुष्य नाही. चौघही विष्णूंचे रूप आहे. ते कसे रूप आहेत ते आपण बालकांडामध्ये पाहणारच आहोत. तर अशा प्रकारे या सर्वांचा जन्म झाला. तो ब्रह्माजीपासून ते दशरथापर्यंत आणि दशरथापासून ते या चौघा भगवंतांच्या अवतारांपर्यंत याचं प्रस्तुतीकरण झाले. तर थोडक्यात आजच्या या पाठामध्ये आपण ही शिक्षण किंवा शिकवण घेऊ शकतो की हे जे रामायण आहे ती एक विश्वासाची शक्ती आहे. ते एक क्षमा करण्याची शक्ती आहे. तो राग आणि अहंकार याचा परिणाम कसा आहे या सर्व गोष्टी आपण म्हणजे या 5 गोष्टींवर मुख्यतः आपण पूर्ण रामायण या 5 गोष्टींवरती फोकस करतं किंवा या 5 गोष्टींवरती अवलंबून आहे. सत्य किंवा त्याच्या चांगला हेतू सद्गुणांमुळे कसं प्रबल होतं आणि वाईटांवरती चांगल्याचा कसा विजय होतो या सर्व गोष्टी आपल्याला शिकायला मिळणार आहेत त्या या रामायणाच्या माध्यमातून. आणि आपण चर्चा केल्याप्रमाणे रामायणाचे 7 भाग आहेत. बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड आणि उत्तरकांड. तर अशा प्रकारचे 7 कांड आहेत. शक्य झालं तर आपण रोज एक कांडांबद्दल चर्चा करू आणि या पूर्ण रामकथेला या 7 किंवा 8 भागामध्ये आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू. आशा करतो की तुम्हाला या गोष्टीचा आनंद मिळत आहे. आपण हे जे काही चर्चा करतोय ती योग्य चर्चा आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये काही बदल सुचवायचा असेल, जर तुम्हाला काही टिप्पणी करायची असेल तर तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये आपण बदल करण्यासाठी आपण याप्रमाणे आपण बदल करू शकतो. कोणाला काही सांगायचं असेल तर आपण सांगू शकता. हरे कृष्ण.